माझ्या समाजाच्या लेकरा बाळांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले। मला ते बघ नाही हो, उपोषण थांबू शकत नाही। उपोषण नाही थांबू शकत। आश्वासन नको बाबा, आश्वासनावर माझ्या समाजाच्या लेकराचं पोट भरणार आहे। मला सगळ्या विषयाचे अंमलबजावणी पाहिजे। थांबायचे किती दिवस? 3 वर्ष थांबलोय, आता पण 10 महिने थांबलोय। सगळे हात पाय भाजून निघणार आहेत त्या उन्हात। हे सोपं नाहीये। बोलताना सोपं वाटतं, ऐकताना सोपं वाटतं। ही अग्निपरीक्षा आहे। सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे। ही अग्निपरीक्षा मराठा समाजाची सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतली पाहिजे। कारण याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलंय। मराठ्यांचं वाटोळं करणं याला जर सकारात्मक म्हणत असतात तर मग करायचं। भाजपच्याही मराठ्यांसाठी जगतोय, जीवाचं रान करतोय मी। काँग्रेस, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या सगळ्या पक्षाच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी जगतोय। नाही, कोण येणार हे नाही माहिती त्याच्याबद्दल, परंतु येत आहेत अशी आपल्या माध्यमातून माहिती मिळाली। काल पण मिळाली होती, आता पण मिळाली येत आहेत म्हणून। ठीक आहे, येऊ द्या ना। आम्ही नाही बोललोच नाहीत त्यांना की तुम्ही येऊ नये किंवा असं काय। उद्यापासूनच आम्ही आमचा डिसिजन घेऊ। आज तरी सरकारला येण्याबद्दल आमचं काही मत नाहीये, येण्याबद्दल काही म्हणणं नाहीये। बघूयात ना काय म्हणणं आहे त्यांचं। उद्यापासूनचा वेगळा विषय ठरू। ते मला माहित नाही 64 राहिलेत काय, कारण पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की 1500 गुन्हे, त्यापैकी 834 गुन्हे मागे घेतले आणि बाकीचे घ्यायचे राहिले, असं त्यावेळेचा विषय होता। ज्या दिवशी आपण तारीख डिक्लेअर केली होती त्यावेळेचा विषय। मला वाटतं स्वतः ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच सांगितलं होतं त्यांच्या बाईटमध्ये। परंतु आता जर तुमच्या म्हणण्यानुसार 34 राहिले तर हे मला नाही माहिती। 64 राहिलेत तर मला नाही माहिती 64 राहिलेत का काय। आता येत आहेत ना ते, बघूयात ना काय। नाही, ऐकून घेणार, सन्मान पण देणार, सगळं करणार, पण मी थांबू शकत नाही। त्याचं कारण असं की माझ्यासाठी माझा समाज मोठा आहे। माझ्या समाजाच्या लेकरा बाळांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलंय। मला ते बघ नाही हो, उपोषण थांबू शकत नाही। उपोषण नाही थांबू शकत। हो, एक गोष्ट खरी आहे, सरकारकडून शिष्टमंडळ येत आहे म्हणल्याच्या नंतर आता त्यांचा एक मंत्री येत आहे का 2-4 मंत्री येत आहेत का काय येतात, शिष्टमंडळाची त्यांची रूपरेषा त्यांची कशी त्याबद्दल मला नाही माहिती। परंतु उपोषण नाही थांबणार। चर्चेत सरकारकडून येत आहे म्हणल्याच्या नंतर सन्मान होणार त्यांचा, आम्ही त्यांच्याशी चर्चाही करणार। उद्याचा विषय उद्यावर। आपणच सांगितलं होतं 29च्या आत सगळ्या मागण्या त्याची मंजुरी द्या, अंमलबजावणी द्या म्हणून। त्यामुळे 29 पूर्ण आहे त्यांना, रात्रभर पण आहे। आश्वासन नको बाबा, आश्वासनावर माझ्या समाजाच्या लेकराचं पोट भरणार आहे? माझा समाज उंचीवर जाणार आहे का आश्वासनानं? आश्वासनच त्यांनी दिलं आणि त्यांच्या शब्दाला सन्मान दिला ना आपण। मुंबईत त्यांनी सांगितलं की 1च महिन्याचा वेळ द्या बाकीच्या कामांसाठी। आज 29 मे, 29 ऑगस्ट ते 29 मे 10 महिने वेळ दिला। कोण देऊ शकतो इतका? नाही, उपोषणाचं तर फायनलच आहे। मला सगळ्या विषयाचे अंमलबजावणी पाहिजे। थांबायचे किती दिवस? 3 वर्ष थांबलोय, आता पण 10 महिने थांबलोय। हे साधा आकडा नाहीये। 10 महिन्याच्या काळात माझ्या समाजाचं किती नुकसान होत आहे हे नाही बघायचं का? तुम्हाला आलं की वेळ आणि मग 10 महिन्यात काय केलं मधल्या? आताही 15 दिवस होते। 16 मे पासून 30 मे पर्यंत तुमच्या हातात 16 दिवस होते। तुम्ही काय केलं? मी रीतीच्या बाहेर बोलत नाही, मी कायद्याच्या बाहेर बोलत नाही। सगळे संकेत पाळतोय, सगळ्या नियमात आहे। मी का माघार घ्यायची? माझ्या समाजाने मी मागं का हटायचं? काय हौस आहे का राव? उन्हात जाळून घेणं, सगळे हात पाय भाजून निघणार आहेत त्या उन्हात। हे सोपं नाहीये। बोलताना सोपं वाटतं, ऐकताना सोपं वाटतं। ही अग्निपरीक्षा आहे। सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे। हे साधा सोपा विषय नाहीये। त्यांना वाटतंय त्यांना येशीत बसतायत, इकडे तिकडे हिंडतायत, त्यांना या विषयाची मजा वाटते। ही लय मोठी अग्निपरीक्षा आहे आणि ही अग्निपरीक्षा मराठा समाजाची सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतली पाहिजे। कारण याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलंय आणि त्यांनाच आता उन्हातानात होरपाळणार का तुम्ही? आता त्या उन्हात जाणं म्हणजे पाय हात भाजून निघणार आहे। हे स्वतःला समाजाच्या हितासाठी, मराठा समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी आपण या उन्हातानात जाळून घेतोय स्वतःला, हातपाय भाजून घेतोय आपण या उन्हाने। हे सरकारला कळत नाहीये का? त्यांना भावनाच नाहीये का? माया दयाच नाही का मराठ्यांविषयी? तुम्ही मग कोणची परंपरा चालवताय? कोणत्या हिंदू धर्माची परंपरा चालवताय?
कोणची वारकरी संप्रदायाची परंपरा मायादयाची चालवतात? मायादयाच नाहीये का? भावना शून्य झालात का तुम्ही? मुख्यमंत्री झालात, तुम्ही दोघं उपमुख्यमंत्री झालात, तुम्ही सरकार बसवलं, मग तुम्ही काय भावना शून्य झालात का? खरंच गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे हाल अपेष्ट आहेत का नाहीत? का त्यांना तुम्ही त्यांचं उन्हाळा करताय विनाकारण? काय काय कोणी अधिकार दिला? तुम्हाला सत्तेवर बसवलं म्हणजे गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना तुम्ही उद्ध्वस्त करणार का? सरकार यासाठी नसतं. सरकार हे नाव कमवायसाठी असतं. गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. गोरगरिबांच्या लेकरांच्या पाठीवरून हात फिरवणं ही सरकारची जबाबदारी असते. कारण मायबाप जसे असते तसंच मायबाप सरकार सुद्धा असते. भूमिका आपल्या स्वतःच्या लेकरासारखीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या लेकराची भूमिका सुद्धा मुख्यमंत्र्यांनाच निभावावी लागत असते. तुम्ही होरपळणार लोक. दाखवा बसून 2 दिवस माझ संग तुम्ही उन्हात. मुख्यमंत्र्यांनी नाही मागत मागण्या, या 2 दिवस तुम्ही बसायला. तो पण आहे भाऊ. मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी हे उन्हातानात हे खूप तळपतं ऊन आहे. हे ऊन साधं नाहीये. मे महिन्याचं हे ऊन आहे ते तळपतं ऊन म्हणतात ना, तसा आग ओकतोय सूर्यवरून. आग ओकतोय आग. आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या लेकराच्या हितासाठी मी उन्हात तरफडतोय. उद्देश काय? मी सावलीत बसू शकलो असतो. मी कुठेही फॅन मंडप देऊन मी ते काय म्हणते त्याला कूलर लावून बसलो असतो. का भाजून घेतोय मला मी? माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं लेकी बाळींचं वाटोळं होऊ नये म्हणून उन्हाताना स्वतःला भाजून घेतोय ना. सरकारला हे कळत नाहीये का? इतक्या वेदना आहेत मराठा समाजाच्या. मुख्यमंत्र्यांना हे कळत नाही का? की चला रे, किती दिवस आपण अडवायचं या मराठा समाजाला? किती दिवस या मराठा समाजाची अडवणूक करायची आपण? एकदा तरी त्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या, श्रीमंताचं ठीक आहे मराठ्याचं, गरीबाच्या लेकराच्या एकदा भावना जाणून घेऊ. आपण त्यांच्या कल्याणासाठी सरकार म्हणून झटू. का म्हणू नये मुख्यमंत्र्यांनी? कुठलं सुटलं हल्ले, कुठलं सुटलं आंदोलन मोडून टाकणं, एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत त्या. नाटक करायला द्या, ताब्यात घ्यायला या तुम्ही, मग तुम्हाला कळत. ताब्यात तर घ्यायला तुम्ही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, असले ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करून आंदोलन मोडीत काढणे, या भाषा बंदच करा. हे स्वप्न बघायचं तुम्ही बंदच करा. तुम्हाला मन कसं जिंकत आहे ते? तुम्हाला गोरगरिबांचे मन कसे जिंकत येतील? त्यांच्या लेकरा बाळांना किती मोठं करता येईल? गोरगरिबांच्या लेकरा बाळासाठी काय सुविधा देता येतात? आणि मनावर राज्य करा. मग दादागिरी फंदागिरीच्या भानगडात माया संग तरी पडू नका तुम्ही. शिष्टमंडळात कोण आहे? एकतर्फी शिष्टमंडळ आहे का कसं आहे? सरकारचं शिष्टमंडळ आहे का काय? काय आता प्रत्यक्ष बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही ना. एकतर्फी काय भूमिका आहे का काय आहे का कसं आहे? का मोर्चावर दबाव आणून काही लादायचंय का? किंवा मराठा समाजात काही पुन्हा गैरसमज पसरायचा आहे, संभ्रम काय? हे बघितल्याशिवाय कळणार नाही. येऊ द्या तर त्यांना. आल्याच्या नंतर आपण सगळ्या गोष्टीवर ठरवणारच. पण मी उद्याच्या आंदोलनावर ठाम. कुठे 10 महिन्यात काही सकारात्मक आम्हाला काही तुकाराम कोणीच दिसला नाही. त्याच्यात कोणीच नाही दिसला. गेले 10 महिने झालं वाटोळं आमचं. त्याला मराठ्यांचं वाटोळं करणं याला जर सकारात्मक म्हणत असतात तर मग खरंय त्यांचं. आणि त्यांच्या सरकारचं पण खरंय. मग खरंय हे जर मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालं. सारथीतला अभ्यासक्रम 1554 होता तो काढून टाकला. मराठ्यांचे गुन्हे मागे घेतले नाही. मराठ्यांचे पोर बलिदान गेले, त्यांचे निधी दिले नाहीत, काही जणांचे काहींना नोकऱ्या दिल्या नाहीत. याला जर ते सकारात्मक म्हणत असतील तर मग मात्र नक्की आहे. हैदराबादचं गॅजेटियर दिलं, त्याचा JR काढला, प्रमाणपत्र दिले नाही, त्याला ते सकारात्मक म्हणत असले तर मग मात्र आहे. ते जर म्हणत असले 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी आम्ही दिल्या नाहीत मुद्दाम, मग ते सकारात्मक त्यांच्यासाठी असू शकतं. आमच्यासाठी तर सकारात्मक कुठं दिसतच नाहीये. आमचं तर सगळं वाटोळंच झालं. 10 महिने झालं तुम्हाला वेळ देऊन. तुम्ही कुठंच काही एकही पाऊल उचलू शकला नाही. समाजाच्या गरिबीला ओबीसी कसा जबाबदार हाकेने सवाल केलाय. पाटील अंबादास दानवे म्हणले प्रसाद लाड काही जातीवंत मराठा नाही, प्रसाद लाड यांनी अंतर्वलीत जाण्याने प्रश्न सुटणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. काय केलं? प्रसाद लाड हे जातीवंत मराठा नाही, अंतर्वलीत ते गेल्याने प्रश्न सुटणार नाही, सरकारला त्यांनी बोलावं, असं देखील अंबादास दानवे म्हणले. नाही मला कशाला पडायचंय? मला त्याच्यात ती त्यांचा राजकीय इश्यू आहे. ते दोघं एकमेकाला उत्तरं देत बसतील. मला त्यात नाही ना पडायचं. इथं मी फक्त एवढंच आहे,
जातीवंत असो नसो, मी सगळ्यांसाठी जगतो. श्रीमंत मराठ्यांसाठी जगतोय, गरीब मराठ्यांसाठी जगतोय. दानवे साहेब काय बोलले ते त्यांचा राजकीय प्रश्न आहे. दोघं एकमेकाला काय बोलायचंय, काय उत्तर द्यायचं ते नक्की देतील. पण मी तरी भाजपच्याही मराठ्यांसाठी जगतोय, जीवाचं रान करतोय. मी काँग्रेस, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या सगळ्या पक्षाच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी जगतोय. त्यांच्या पक्षात जरी ते आमदार मंत्री असले तरी त्यांचे कार्यकर्ते मराठा आहेत. त्यांच्या लेकीबाळीसाठी, लेकरा बाळांच्या कल्याणासाठी इतका जीव जाळतो आम्ही, इतकं झटतोय की जीवाचं रान करून टाकलं. इतकं लढताना ज्याला त्याला माहित असतं. मला पहिल्याच उपोषणानं इतके हाल आहेत माझे. माझ्या पोटात प्रचंड आग होती. मला पहिलाच प्रचंड त्रास. त्याच्यातही मी या एवढ्या तळपत्या उन्हात, कारण सूर्य आता सध्या इतका आग ओकतोय. आज लोक 11च्या नंतर बाहेर सुद्धा निघत नाहीत 5 वाजेपर्यंत. सकाळी 11 ते तिसरा पारा 5 वाजेपर्यंत बाहेर सुद्धा निघत नाही, 6 वाजेपर्यंत निघत नाही. या तळपत्या उन्हात मी माझ्या समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी उन्हात स्वतःला बाजून घ्यायला लागलोय ना. सरकारला हे तरी लक्षात आलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या, की इतक्या वेदना आहेत ना, का बरं आपण या समाजाला इतकं तळपायला लावायचं? मराठ्यांच्या लेकरा बाळाने काय केलं? तुमचं आमचं काय वैर असेल तर तुम्ही आम्हाला फासावर द्या, पण माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरा बाळांना का वाटोळ करताय? त्यांनी तुमचं काय केलं? गोरगरीब मराठ्यांनी तुमचं काय केलं? तुम्हाला कच मतं केलेत म्हणून तुम्ही सत्तेवर बसलात. त्या मराठा समाजाच्या लेकरा बाळांचं इतका अन्याय आणि अत्याचार त्याच्यावरती करू नये. त्याला शिक्षणापासून, नोकऱ्यापासून लांब ठेवू नये. लेकरही लेकर आहेत, ओबीसीचे लेकर आहेत, मराठ्यांचे लेकर आहेत. तुम्ही दुजाभाव करायला लागले मुख्यमंत्री सरळ सरळ. ओबीसीच्या लेकरांना काही पण द्यायचं, मराठ्यांच्या लेकराला काही द्यायचं नाही. असं कुठं सरकार असतं का? असली कुठं सत्ता असती का? असं मला हे नाही आवडलं हे महाराष्ट्राला. शेतकऱ्याचं पण तुमची तीच भूमिका, गोरगरिबात तीच भूमिका, दलित मुस्लिमात तुमची तीच भूमिका, धनगरांच्या लेकरा बाळात तीच भूमिका तुमची. त्या बंजारा समाजाच्या लेकराचं वाटलं झालं, तुम्ही तीच भूमिका. तुम्ही का वागताय? काही कळतच नाही. असं तुम्ही लेकरात भेद करू नका. सर्वसामान्याचे लेकर लय पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांनी ते लेकर वाढवलेत आणि ते लेकर शिकवले सुद्धा. प्रत्येक आई बापांना वाटतं माझं लेकरू कुठंतरी नोकरीला लागलं, कुठं काय झालं तर आमचं आयुष्य तरी सुखाचं जाईल. अरे जन्मल्यापासून मरेपर्यंत कष्ट करायचे आमच्या आई बापाला. कधीतरी पोराच्या हातानं सुखा समाधानाचा उद्धार त्या समाजाचा, त्या लेकरा बाळाचा, त्या कुटुंबाचा हो द्या रे. काय केलं यार तुम्हाला गरिबांनी? काय केलं? इतके गरीब लेकर आहेत, समाजात इतकी दारिद्र्य पसरलेली, तुम्ही थोडं पण लक्ष देत नाहीत त्यांच्याकडे. उठलं सुटलं तुमचं राजकारण, तुमच्या निवडणुका, तुमचे उमेदवारी वाटप, मग कोण फोडायचा, कोणाला द्यायचं, तुमचं याच्यातच तुम्ही खुश आहेत. जनता कधी सुखी करायची? तुम्हाला कधी जनता खुश करायची? कधी तुम्हाला पाठीवर थाप मारून घ्यायची जनतेची? काय केलं गरीबाच्या लेकरांनी? केलं काय? तुम्हाला हाय लागल त्या गरीबाच्या लेकराची. भैया काय काय गैरसमज आहे? 58 लाख नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र का देणार? काय गैरसमज आहे? सापडलेल्या कुणी? तुम्ही. तुम्हाला समिती गठीत कुणी केली? तुम्ही. सापडलेल्या तुम्ही. प्रमाणपत्र का दिले नाही? बर, काय गैरसमज आहे माझा? दुसरं, जे प्रमाणपत्र दिलेत त्याच्या व्हॅलिडिटी का रोखल्या? का रोखल्यात? काही कारण त्याचं? उत्तर नाही. काय गैरसमज झाला बाबा? शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समितीने 6 महिन्यात पुढे रेकॉर्ड शो दिला? कुठंच नाही. हैदराबाद संस्थांचा ते गॅझेटियरचा JR काढला, 308 प्रमाणपत्र दिले. 4 महिने झाले प्रमाणपत्र माझ्या गरिबांच्या लेकराला का दिले नाही? काय गैरसमज आहे? किती समाजाला तुम्ही येड्यात काढणार? किती मराठा समाजाला तुम्ही वेठीस धरणार? किती अन्याय करणार यार तुम्ही या मराठा समाजावर? 70 वर्षे सारखा अन्यायच मराठा समाजावर झालाय. तुम्ही आल्यावर सत्तेत, मराठ्याचे लोक आल्यावर तरी वाटलं होतं ती कमी होईल, उलट जास्त व्हायला लागला. उलट जास्त व्हायला लागला ना. काय गैरसमज आहे? तुम्ही गुन्हे मागे येऊ म्हणले, घेतले नाही. काय गैरसमज आहे? तुम्ही सांगितलं 1 महिन्याचा वेळ द्या, 17 संस्थांचं गॅझेटियरचा JR काढ. काय गैरसमज आहे आमचा? कुठं गैरसमज आहे? तुम्ही दिलेलंच बोलतो आम्ही, द्या नोंदी शोधा. अरे त्या पाटणमध्ये, सातारा जिल्ह्यात कित्येक तरी फाईल थांबून धरल्या पाटणमध्ये. का बरं?
400-500 आकडा आहे. तसा मी कमी केलाय. त्यांनी सांगितलं 4000 आहे. मी 400-500 आलो. काल मला साताऱ्याच्या बांधवांनी येऊन सांगितलंय 4-1000 फाईल आहेत जिल्ह्याचे. मी तरी 200-400च म्हणतो. का थांबिल्या? मोडी लिपीत सापडलेल्या नोंदी. दुसरं, तुम्ही जे पोर्टल तयार केलं होतं, जी उर्दूतून, फारशीतून, मोडी लिपीतून ज्या नोंदी सापडल्या होत्या त्या मराठीत केल्या होत्या. त्या मराठीत टाकलेल्या मराठ्यांना वाचता येतात आपली नोंद निघाली. उडील्या कमून काय गैरसमज आहे? आता ती मोडी वाचित आहे ना गरीबाला. पहिल्यांदा त्यांना बघताय तुझं हा आपलं नाव आहे, नोंदी सापडल्या का? काय गैरसमज आहे? EWH चे पोरं आणि ECBC पोरं यांच्या 2014 पासून निवडी झालेल्या आहेत. याचा अर्थ आईबापांनी त्यांना शिकून मोठं केलं. तुमच्या परीक्षेत बी पास झाले. त्यांची काय चूक? का त्यांना नियुक्त्या दिल्या नाही तुम्ही? का? याच्याही पुढचं सांगतो तुम्हाला काय गैरसमज आहे माझा. MPSCच्या पोरांनी परीक्षा दिल्या. 10 वर्ष ते लेकर अभ्यास करते. तिथं आता मराठ्याचा संबंध आहे का? सगळ्या जातीचे लेकर आहेत का नाही ते? MPSCच्या पोरांनी परीक्षा दिल्या, त्यांच्या निवड बी झाल्या. यांची लागली निवडणूक. यांनी दिल्या पुढे ढकलू. दोष कोणाचा? सरकारचा. तुम्ही का त्यांना 2 वर्ष मुदत वाढ नाही दिली? काय मिळालं तुम्हाला त्या लाखो पोरांचं वाटोळ करू? काय मिळालं? त्यांच्या आईबापाने काय कष्ट केले नसते लेकरू अधिकारी होण्यासाठी? काय कष्ट केले नसते? तुम्ही 1600 ते 1800 करोड रुपये थकले महामंडळाचे. आंदोलन सुरू झाल्यापासून तुम्ही 150 कोटी दिले. परतावे कसे जायचे पोरांचे? सिव्हिल खराब झाले की नाही? व्यावसायिक उद्योजक बनवायचे ही संकल्पना मांडली देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्यांचे परतावे थांबले. झाले की नाही कर्जबाजारी? सिव्हिल झालं खराब. दोष कोणाचा? तुम्हाला नरेंद्र पाटील साहेब लागत होता कवर मराठीची फौज जमा करूस. दिला का कोपऱ्याला ढकलून तुम्ही? अरे किती रे करणार तुम्ही हे? एक घेताय. आता लाड भाऊ आणि दरेकर भाऊ घेतलेत मधी. दोघ जण मधी. किती मराठीचे लोक संपवणार राव तुम्ही अंगावर घालून. नरेंद्र पाटील साहेबाला नादी लावलं. आज कॅबिनेट मंत्री आहे तो माणूस. दर्जा हा अधिकार नाही एवढा बी. कुठे ते माणूस? काय केलं नाही त्यांनी? त्यांच्यासाठी काय केलं नाही? मराठा आंदोलनाच्या विरोधात सुद्धा बोलले ते. आमच्या बी विरोधात बोलले. फडणवीसांसाठी आणि सरकारसाठी. मराठ्यांच्या अंगावरती घातली. आज त्या माणसाची काय दशा केली? हे सत्य आहे. मी काय नाव घेऊन कोणाचं हे करत नाही. असे तुम्हाला कित्येक तरी देईल मी, आणि ती वेळ माझ्यावर आणू नये. असे हजारात निघतील. सगळ्या जातीचा उपयोग घेऊन संपलेले. सगळ्या जातीचा उपयोग घ्यायचा संपवायचा. सगळ्या जातीचा उपयोग घ्यायचा आणि संपवायचा. उदाहरणार्थ महादेव जानकर साहेब उपयोग घ्यायचा खलास. उदाहरणार्थ रामदासजी आठवले साहेब आमचे उपयोग घ्यायचा खलास. ही रिअल परिस्थिती आहे. आता नंबर महाजन साहेबाचा का काय की बहुतेक चंद्रकांत दादाचा झाला. वरगडून सोडून दिले. हे मी सत्य बोलतोय. आधी सत्य त्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांचा हे घेतला. वरगडलं दिलं सोडून. किती रे बळी घेणार तुम्ही लोकांचे यार? मधल्या काळात राज ठाकरे साहेब चला प्रचाराला, ते बी निघाले लोकसभेला. याव करू त्याव करू. स्वतःच लेकरू पाडलं त्यांचं पोरग. यांनीच खरंच भाजपला त्यांचं न पाडणारा माणूस निवडून येत आहे. न निवडून येणार कधीच ते भाजप निवडून आणतात. राज ठाकरे साहेबांचं पोरग निवडून येणार काय आणला? बरोबर जिरवीत येते. कायम आपल्या मागच राहायला पाहिजे. लय हुशार आहे का? लय भाषण करतो का? लय लोक जमत आहेत का राज ठाकरेंना? मग याचा कांड कसं करायचं तर हे लोड मध्ये आला पाहिजे. स्वतःचं लेकरू संपलं पाहिजे. माणूस मायनस सरकतो माग. माणसाला वाटतं यायला इतके कुठाने करून ते काय करायचं? आपलं पोरग पाडलं यांनी. पण ते बरं झालं निभार निघला. ते पुन्हा राज ठाकरे लढतच राहिले. म्हणजे ही यांची एकूण भूमिका. कोणाचा पण उपयोग करून घेणार आहे तात्पुरतं. त्या शेतकरी संघटनेचे सगळ्याचं वापर केला दिल्या ढकलू. बच्चे कुडलं कोणी पळिलं त्या तिकडं ते
गुवाहाटी का काय आहे ती, कोण हाटी ती कोणाला माहिती, तिकडं इकडून तिकडे गेले हाटीत हाटीत ते, इथून ते हाटीलं, मग तिथून त्या गुजरातला बेसन हाटीलं, आणि तिथून गोव्याला बेसन हाटीलं, आणि मग सगळ्यात शेवटचं बेसन हाटायला पाठवलं त्यांना त्या गुवाहाटीला. कोणी पाठविलं? फडणवीस साहेबांनी. संपलं कोणी? अरे काय राव, असं थोडं असतंय. अरे उपकार जाणले पाहिजेत करणाऱ्यांचे. पडत्या काळात साथ कोणी दिली हे नाही बघायचं. पडत्या काळात सरकारचे घोटाळे काढायला कोण, ते हातोडा घेऊन कोण आहे, तुम्ही काल नाव घेतलं होतं, हा किरीट सोमय्या साहेब. पडत्या काळात त्यांनी पक्षाला उभारी द्यायसाठी पुस्तक वाचव, घोटाळे काढ, ती माणूसच दिसाना. हे रिअल आहे. ज्यांनी नरड अखंड तांडव केला आडू आडू, ते मुनगटीवार साहेब. काय तांडव करायची ते, की किती भ्रष्टाचार चाललाय, अमकं चाललंय तमकं चाललंय. खलास. नितीन गडकरी साहेबाला दिल्ली सोडून मागे हटता आहे ना. किती तुम्हाला नावच किती सांगावं, कित्येक तरी जणांचा. अभिमन्यू पवार, अभिमन्यू पवार, त्या माणसाशिवाय पान हलत नव्हतं असं म्हणते. कुठं आहे? लाड भाऊनी, दरेकर भाऊनी हे समजून घेणं गरजेचं आहे. टायमाला कसा वापर केला जातो. जातीला सांभाळा सगळेजण, सगळ्या पक्षातले मराठीचे नेते जातीला सांभाळा. खलास. संभाजी निलंगेकर खलास. खेळ. कित्येक तरी सांगतो रे मी, कित्येक तरी सांगतो. सांगता सांगता जर सुरू केलं ना तर मेळ नाही लागणार. परत ते प्रताप चिखलीकर ते सुद्धा होते आधी वाढवायला भाजप. कुठे गेले हे लोक? सगळे मागं पडले आणि तिसरेच पुढे आले. समरजित घाडगे दुसरे जाणून ठेवले. आधी भाजप वाढायला कोणी नव्हतं तिथं. सोलापूर जिल्ह्यात कोणी नव्हतं भाजप वाढायला, नगर जिल्ह्यात भाजप वाढायला कोणी नव्हतं. काय प्रयोग केले ते, जो काम करीन. आता आणखीन एक नाव, ते प्रदेशाध्यक्ष काय नाव आहे, चव्हाण नाव काय त्यांचं, रवींद्र चव्हाण भाऊ. काय गाजावाजा केला. प्रादेशाध्यक्षाला अधिकार सुद्धा नाही. एखादी वार दिसते ती बुद्धिबाल विकणारे असल्यावर, एखादी वार दिसते. एवढ्या मोठ्या व्यक्तीचं इतकं पानिपत करणार तुम्ही, इतकं पानिपत करणार तुम्ही कधी? मध्ये प्रादेशाध्यक्षाला केवढे अधिकार पाहिजेत, नाही दिसत. असे कित्येक आहेत बाबा, कित्येक आहेत. सांगली तेच आहेत, साताऱ्यात तेच आहेत. आता लाड भाऊन ते दिसते विखे पाटील साहेब. म्हणजे भाजपमध्ये केवळ नामधारी लोक आहेत असं म्हणताय. नामधारी काय मग ते अधिकारच द्यायनात कोणाला, अधिकारच द्यायनात कोणाला राव. विखे पाटील असे म्हणले की 58 लाख नोंदीच्या बाबतीत कोणीतरी जरंगे पाटलाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केलाय. म्हणजे याचा अर्थ काय? 58 लाख झाले. अरे गैरसमज माझ्यात तासता आता सरकारनं सांगितलं बाबा, सरकारनंच सांगितलं राव. मी नाही हे केलं, सरकारनंच सांगितलंय ते 58 लाख नोंदी आहेत. मी वाशीलाच विचारलं होतं, तुम्ही 10 लाख असल्या तरी खरं सांगा माझ्या मराठा समाजाला, खरंच 57 लाख आहेत का सांगा. तुम्ही 10च म्हणा पण खरं सांगा माझ्या समाजाला. ते म्हणले 57 लाख नाहीत, 58 लाख नोंदी आहेत. प्रोसिडिंग दिलंय आम्हाला त्यांनी, प्रोसिडिंग दिलंय 58 लाख नोंदीचं. काय गैरसमज आहे हे बघा. तुम्ही असं छक्के पंजे करून राजकारण नका कमू. यायला ते राजकारणाला लाथ मारले तरी चालन असं नको. तुम्ही जनतेच्या विश्वासानं राजकारणाने सत्तेत कमव. वापर लय दिवस नसतं दादागिरीने, लय दिवस नसतं दादागिरीने चालत, अजिबात नाही चालत. ते आम्हाला घालतात लोकांच्या अंगावर. याला बोला, नारायण राणे साहेबावर बोला, शरद पवार साहेबावर बोला, शिंदे साहेबावर बोला, आमच्यावरच बोला, कुठं ठाकरे साहेबावरच बोला. सत्तेत नाही त्यांच्यावर बोलायला आणि तुम्ही हा ना माझ्या याचा दांडावर तुमचे. विखे पाटील अशी म्हटले की महाविकास आघाडीचे सरकार होतं त्याच्यामुळे हा विलंब झाला. त्याच्यात 2.5 वर्ष वाया गेली. 2.5 वर्ष वाया गेले. अरे बाबा तुम्हाला हे समजतच नाहीये. त्यांनी दिलं नाही म्हणून लोकांनी तुम्हाला आणलं ना. तेच पाडेवाचे का पुन्हा मागच्या यायचे. तुम्ही काय केलं ते सांगा आता. त्यांनी केलं नाही म्हणून जनतेने त्यांना ढकलून दिलं. आता तुम्ही काय केलं ते सांगा ना. त्यांचे पाडे कशाला वाचत आता मागचे. लोकांना माहिती त्यांनी दिलं नाही म्हणून लोकांनी त्यांना पाडलं. तुम्ही म्हणलं तर आम्ही देतो. धनगराला आरक्षण कोण देतो म्हणलं. चल
म्हणून लोकांनी पाडग नाही त्यांना. मराठ्याला आरक्षण तुम्ही देतो म्हणले, पाडग नाही मराठ्यांनी. तुम्ही बंजारा समाजाचा तीच उपयोग करून घेतला. वापर, नुसता वापर, नुसता वापर. धनगर समाजाचा वापर, मराठा समाजाचा नुसता वापर. दलित मुस्लिमाचे तेच हाल केले तुम्ही. मायक्रो ओबीसीचा दिदारच करून टाकला. हा काय 2-3 जाती चालू होत्यात काय फक्त राज्य? त्यांच्या पुढं पुढं करता. असं कसं राव? तुम्ही संपवता, तुम्ही संपवता. तेच घराण्यांना पुढं महाविकास आघाडी काही दिलं नाही. ते दिलं नाही ना, तुम्ही काय दिवे लावले दाखवा ना आता. तुम्ही म्हणले होते धनगरांना पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो. किती वर्ष झाले मोजिता का जरा? काय ते लेकरं नाही काय दऱ्या खोऱ्यात उन्हातानात मेंढ्या संभळीत नाही का त्यांच्या पोरांना व्हायचं अधिकारी? हा, छोटस पाल टाकायचं, त्याच्यात कधी इचू येतो तर कधी साप येतो, जीव मुठीत घेऊन जगायचं. त्यांचे लेकरं नाही का अधिकारी व्हायचे? का रे बाबा, काय केलं धनगरांनी? ते चालतं वा. आणि म्हणा ते काही दिलं. आणि तुम्ही काय दिलं? तुम्ही काय दिलं? तुम्ही त्यांचे उणे धुणेच काढू नका. तुम्ही जनतेला काय देणार आहे ते सांगा. दिलेलं जे देणार आहे म्हणलं ते द्या. अरे शेतकऱ्याच्या कांद्यासाठी लोकांच्या आत्महत्या व्हायला लागल्यात. कांद्यासाठी मालाला भाव नाही तर आता यांनी त्या व्यापाऱ्यांनी कापस जमा करून ठेवलेत. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून आता कापसाला भाव आलाय. सोयाबीन विकल्यावर सोयाबीनला भाव आलाय. आमच्या घरातून गेल्यावर